आणि मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम मागे घेतला आणि राज्य सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याचं स्वागत करतोय असं म्हणत बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला। त्यांनी यापूर्वी 24 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती आणि सांगितलं होतं की 24 डिसेंबरला आम्ही आरक्षण घेणार म्हणजे घेणार। आजची 23 तारीख आहे आणि आज त्यांनी उद्याचं सर्व प्रोग्राम रद्द करून 20 जानेवारीपासून मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार अशी घोषणा केलेली आहे। म्हणजे कुठेतरी त्यांनी आपलं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे आणि आता पुन्हा त्यांनी सरकारने त्यांना वेळ नाही दिलेली, यांनी स्वतः आता पुन्हा सरकारला वेळ दिलेली आहे। बघू आता ते त्यांच्या प्रयत्नामध्ये किती यशस्वी होतात, कारण आंदोलनात हे वेगवेगळे टप्पे असतात। आंदोलन त्यांचं इथे संपलं नाही, पण जो आंदोलनामध्ये आला होता आणि जी 24 तारीख ज्या ताकदीने ते कालपर्यंत बोलत होते, आज कुठल्या कारणाने त्यांनी ते स्थगित केलं आणि 20 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला, याचा आता बघावं लागेल की म्हणजे ज्या प्रकारे राज्य मागासवर्ग आयोग आता तपासणी करणार की मराठा हे मागास आहे की नाही, त्यामुळे त्यांना देखील वेळ लागणार। तर कुठेतरी जरांगेने देखील एक प्रकारे राज्य सरकारला थोडा वेळ द्यायचा प्रयत्न केला असं दिसतं का? तर अशाच प्रकारचं सहकार्य राज्य सरकारला करावं लागतं। आपल्याला जर राज्य सरकारकडनं न्याय मिळवून घ्यायचा आहे तर सरकारलासुद्धा आवश्यक तेवढी वेळ द्यावं लागते, ऐकावं लागतं। सरकार वारंवार त्यांना सांगतं आहे, मला वाटतं याचा विचार जरांगे पाटलांनी केलेला असावा की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देऊ शकत नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, काय सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचे किंवा कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही। या 2-3 गोष्टी ज्या वारंवार सरकार त्यांना सांगतं आहे, मला वाटतं त्यांना त्या गोष्टी कुठेतरी पटलेल्या असाव्या आणि म्हणून आता सध्या जी क्युरेटिव्ह पिटिशन सुरू आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्यांचं प्रकरण तपासण्यासाठी दिलेलं आहे, याकरता त्यांनी तो वेळ दिलेला असावा। बघू आता या 1 महिन्यामध्ये पुन्हा काय होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।